श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगाती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती. लोकां चमत्कार दाविती, काही वर्ष करुणी वस्ती. मंगळ वेढे सोडिले मोहळा माझी वास्तव करीत. आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य नृत्य. अल्पमती केवी वर्णू सवे घेऊनी स्वामीसी. टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरुनी टोळांसी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी, परी नच मानिले त्या. तेथूनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले येती राज स्वेच्छेने. तेथे एक अविध होता, तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आली चोळप्पांचे गृह प्रति. स्वामीसी जाणूनी ईश्वर मूर्ती. चोळप्पा करी आदर योगायादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आली सदनाते. तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाने चे चिंती, आनंद झाला बहुसाळ. तैपासूनी तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोपळा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असुनी कारभारी, परमज्ञानी असती जे. चोळप्पाचे गृहप्रति आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली, लोकां माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिक्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी, फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही, आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाई, भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी, ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी, आताच देती दर्शना. राव मुखातूनी वाणी निघाली, तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी, स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळूनी गेली दूरी, चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली, समस्ती पाऊले वंदिली. षडोपचारे पूजली, स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, प्रेमळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. अक्कलकोट नगर प्रवेशे. तृतीयोध्याय. श्री स्वामी समर्थ.